शिवसेना राष्ट्रीय महाधिवेशनासाठी दाखल होणाऱ्या तमाम शिवसैनिकांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 17 तारखेच्या जाहीर सभेत उपस्थित राहणाऱ्या शिवसेनेचे समस्त पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार यांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागतोत्सुक मान्य श्री राजेश क्षीरसागर, राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री दर्जा। चलो गांधी मैदान, दिनांक 17 फेब्रुवारी दुपारी 4 वाजता। छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आई महालक्ष्मीच्या आशीर्वादानं शिवसेनेचं पहिलं महाधिवेशन आज चालू आहे। महाराष्ट्रातले शिवसेनेचे सगळे पदाधिकारी प्रमुख आज या ठिकाणी उपस्थित आहेत। या अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसेनेची आगामी राजकीय वाटचाल कशी असावी, सामाजिक वाटचाल कशी असावी, शेतीविषयक उद्योगधंद्याबाबत आपल्या पक्षाचं नेमकं धोरण काय आहे, या अनेक गोष्टी आज इथे स्पष्ट होत आहेत। बांधवांनो, शिवसेनेमध्ये मला 55 वर्ष झाली। शिवसेना प्रमुखांच्या सोबत अनेक वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली। मी स्वतःला भाग्यवान समजतो। पण सध्या जे महाराष्ट्रामध्ये बाप बेटे दोघे जण, उद्धव ठाकरे आणि त्याचं पिल्लू आदित्य, यांचं जे बोलणं आपण पाहिलं, यांचं वागणं आपण पाहिलं, यांचे टोमणे आपण पाहिले, तर हे एखादा दिवा विसताना जो फडफडतो, अशी फडफड या दोघांची चाललेली आहे असं मी म्हणेन। ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलं, राम मंदिराचं, शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं 370 कलम हटवण्याचं, ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर देखील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त मोदीजी आणि एकनाथजी यांच्यावरतीच फक्त बोलत बसायचं। 2.5 वर्ष ज्याला संधी मिळाली होती मुख्यमंत्री म्हणून बसण्याची, तो कर्तृत्वहीन नालायक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरलेला माणूस हा इतरांवरती कसा बोलू शकतो, जो 2.5 वर्षामध्ये फक्त 2.5 तास मंत्रालयामध्ये फक्त येतोय, तो दुसऱ्यावरती कसा बोलू शकतो? ज्याने शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं त्या माणसावरती हा टीका कसा करू शकतो? आणि मी आता आव्हान दिलंय, आता माझ्या भाषणामध्ये मी आव्हान दिलंय की 40 पैकी एकाही आमदारांनी 50 खोके घेतले असं जर का उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी जाऊन भांडी घासीन, आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी, हिंमत असेल तर। बाप दाखवण्याचं साध्य झालं ना, कुठे कुणी कसे काय घेतले ते दाखवा ना। फक्त या 40 आमदारांना बदनाम करण्यासाठी बाप बेटांनी केलेलं कटकारस्थान होतं, यात कुठलंही तथ्य नाही। फक्त यांना बदनाम करायचं या आमदारांना, कारण मुख्यमंत्री पदावर यांना खाली उतरायला लागलं। मुख्यमंत्री पदाला खाली का उतरायला लागलं याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी स्वतः केलं पाहिजे। आपल्याकडून 40 आमदार, 10 अपक्ष आमदार, 13-14 खासदार का निघून जातात, शिवसैनिक का निघून जातात, त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे। माझी आमदारकी काढलीच, माझं मंत्रिपद काढलं, दिवाकर रावतेंची आमदारकी काढली, त्यांचं मंत्रिपद काढलं, माझं काढून कोणाला दिलं? आदित्यला। बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री, नेता आउट, ही नीती शिवसेना प्रमुखांची नव्हती। नवलकर साहेब ज्यावेळेला गेले, स्वर्गवास झाले, तेव्हा उद्धव ठाकरे ज्यावेळेला त्यांच्या घरी गेले होते
त्यांच्या मुलींनी यांची काय अवस्था केली, का केली, की थोडीशी माहिती घेऊन घ्या, तुम्हाला कळेल की नेत्यांजवळ कसे वागलेत हे. धाके सामंत कसे वागले, गजानन कीर्तिकांडे कसे वागले, रामदास कदमसोबत कसे वागले, नवलकर साहेबांना कसे वागले, सुधीर भावंडे कसे वागले, मनोज जोशींना व्यासपीठाला खाली कसं उतरवलं अपमानित करून. शिवसेना प्रमुखांसोबत जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं सुपारीच्या घेणी घेतली होती उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलासाठी. पक्ष असा वाटत नसतो, पक्ष असा वाटत नसतो. शिवसैनिकाला जेव्हा मोठा केलात तुम्ही, सरदार बनवलेत, त्याच्यावर जबाबदारी टाकलीत, पक्ष निश्चितपणे वाढतो. पण यांचं उलटं आहे. ज्याच्या भाषणाला जास्त टाळ्या मिळतील तो आउट, त्याची भाषणं बंद. मग तो गुलाब पाटील असू देत किंवा रामदास कदम असू देत, असा पक्ष वाटत नसतो. आणि म्हणून भविष्यामध्ये आम्ही सगळा निर्णय घेतला आहे. एकनाथजी शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून संबंध महाराष्ट्रामध्ये भगवं वादळ आम्ही निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. लोकसभा तर आहेच, पण विधानसभेला देखील आतापर्यंत शिवसेनेला जितक्या जागा मिळाल्या होत्या त्याहीपेक्षा अधिक जागा आम्ही महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या अनुषंगाने आमचं काम चालू आहे. तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आता सभा घेतो आहे भविष्यामध्ये. मी आत्ताच एकनाथजींना सांगितलं की जिथं उद्धव ठाकरेंची सभा होईल ना, दुसऱ्या तिथं सभा माझी लावा. ते जे बोलले असतील त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढील. त्यांना फक्त टोमणे मांडता येतात, फक्त बोलता येतात. प्रत्यक्षात यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी आता केली एकनाथ शिंदे. इकडची तिकडची चौकशी करण्यापेक्षा, याला तर ईडी लावण्यापेक्षा ईडी उद्धव ठाकरे एकदा लागली पाहिजे. आणि मग हा सगळे खोके आतापर्यंत दिलेले कुठे गेले ते सगळे बाहेर पडले पाहिजेत. महाराष्ट्र जनतेला कळलं पाहिजे भ्रष्टाचारी कोण आहे तो. मी आताच मागणी केली. आणि म्हणून भविष्यामध्ये शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही भूमिका आम्ही सगळी घेतली आणि त्या अनुषंगाने कामकाज चालू आहे.